नमस्कार. गुरुचरित्रातला अध्याय 48वा शेतकऱ्याची कथा. तो शेतकरी भक्त महाराजांची दररोज वाट पाहायचा आणि महाराजांची संगमावरून अनुष्ठान करून निर्गुण मठाकडे भिक्षेसाठी निघायचे. भागीरथी तीर्थ लागायच्या आधी एक शेतकरी होता. त्या शेतकऱ्याचं शेत तिथे होतं. त्या वाटेवरनं महाराज रोज जायचे. शेतकऱ्याला देखील महाराजांची ती यायची आणि जायची वेळ माहिती होती. म्हणून शेतकरी दररोज महाराजांना दंडवत घालण्यासाठी तिथं नित्य नेमाने थांबलेला असायचा. एके दिवशी महाराज त्याला विचारतात, तू रोज मला दंडवत घालतोस, तुला का हवंय? तेव्हा शेतकरी म्हणतो की मला माझ्या शेतामध्ये भरघोस पीक यावं अशी इच्छा आहे. महाराज म्हणतात, ठीक आहे, मी जे सांगेल ते करशील? महाराजांवरती त्यांची अफाट श्रद्धा होती. महाराज ही गोष्ट म्हणतील त्याच्यावरती त्याचा पूर्ण विश्वास होता. म्हणून तो म्हटला, महाराज तुम्ही सांगाल ते मी करीन. महाराज म्हणतात, मी इकडे येईपर्यंत तू तुझं शेत कापून टाक. तर शेतकरी पण महाराजांवरती विश्वास ठेवून महाराज येईपर्यंत त्याचं शेत कापून टाकतो. पुन्हा आल्यानंतर महाराज त्याला म्हणतात, अरे मी तुझी चेष्टा केली होती, तू तुझं शेत कापून का टाकलंस? तू म्हटला, महाराज मला तुमच्यावरती खूप विश्वास आहे. त्या रात्री खूप पाऊस झाल्यामुळे इतर सगळ्या शेतकऱ्यांची शेतीचं नुकसान झालं आणि या शेतकऱ्याने मात्र त्याची कापणी केल्यामुळे त्याच्या शेतामध्ये भरघोस पीक आलं, म्हणजे शतपटीने पीक आलं. एखाद्याने जर त्यांच्यावरती नितांत श्रद्धा ठेवली तर त्याचं फळ त्यांना देतातच. अशाच या शेतकऱ्याच्या शेतात आपण आहोत. महाराज दररोज विसाव्यासाठी इथे थांबायचे, म्हणून याला विश्रांती कट्टा असे म्हणतात. या शेतकऱ्यांची जी 9वी पिढी आहे त्यांच्याबरोबर आज आपण संवाद साधणार आहोत. गुरु हे 48 श्री गुरुचरित्र 48 अध्यायामध्ये घडलेला शेतीमध्ये आम्ही उभारलेला आहे. त्या टायमामध्ये महाराज संगममध्ये अनुष्ठान करायचे. गावामध्ये जेवण माधुकरी भिक्षा घ्यायला असं जात होतं. येतं जाता इकडं हे विश्रांती कट्टा आहे, 20वा कट्टा. हे कट्ट्यावर महाराजांनी बसायचे. तेव्हा ते टायमामध्ये एक शेतकरी होता इकडं, त्याचे नाव पर्वतेश्वर म्हणून होता. त्यांनी काय करायचे, शेतीमध्ये काम करत त्यांनी बसायचे. महाराज आले की येऊन पळत पळत येऊन दंडवत घालायचे. फक्त दंडवत नमस्कार घालून उभं राहायचे. मग महाराज 5 मिनिट बसून मग गावामध्ये जायचे, मग यायचे. असंच एक 2-3 महिना असंच घडले. महाराजांनी रोज यायचे, इकडं बसायचे. त्याने शेतीचे काम सोडून मग येऊन दंडवत घालायचे. असं एक दिवशी महाराजांनी काय म्हटले त्यांना, अरे बाबा तू का बरं येऊन दंडवत घालतय? काय तुझं मनची इच्छा आहे? काय तुझे मन कामना आहे सांगा की, असं म्हणून महाराजांनी विचारले. तरी म्हटले, महाराज आपल्याला काय नको, थोडा शेतीवरती थोडा कृपा करा, असं म्हणून त्यांनी म्हणून घेतले. ठीक आहे, काय पेरले बाबा शेतीमध्ये म्हणून त्यांनी विचारले. ते नंतर महाराजांनी त्यांनी पर्वतेश्वर शेतकऱ्यांनी म्हणतात, महाराज ज्वारी पेरले. ठीक आहे, मी जसं सांगेल तसं करशील का, असं म्हणून त्यांनी विचारल्यानंतर ठीक आहे महाराज, तुमची वाणीच मला कामं देणं आहे, असं म्हणून त्यांनी विचार करून म्हटले. तेव्हा मग परत काय केले महाराजांनी, हे कापून टाक सगळं. बघा अजून कणसच नाही आले ते ज्वारीला. आता महाराजांनी म्हटले कापून टाक सगळं, मी संगमला अनुष्ठान करून येऊपर्यंत ते सगळं कापून टाक. त्यांनी म्हणते ठीक आहे महाराज, तुमच्या वाणीची मला कामं देणं, असं म्हणून गावामध्ये जातात. तेव्हा गेल्यानंतर कामगार लोक सांगतात ते, अरे बाबा माझं शेती कापायचे, चला या. अरे येडं झालं काय, अजून कणसच नाही आले, कसा कापणार, म्हणजे कापून आपले मजूर कसं देणार काय, असं म्हणून ते लोक त्या टाइममध्ये चेष्टा करतात. ते अरे बाबा पाहिजे असते तर माझ्या घरामध्ये धान्य आहे, जानवर पण आहे, पाहिजे असं आता तुम्ही बांधून घ्या, माझं शेत कापायला या म्हणून. असं ते विनंती करून ते लोकांना घेऊन येतात. घेऊन येऊन शेत कापायला लावतात. ते टायमामध्ये ग्रामाधिपती जो असते ते आपल्या आजी वगैरे त्यांच्याकडे जाऊन असं निमंत्रण दिले, माझा पती येड धरले, असं करायला लागले, चांगलं आपले ज्वारी आलेले आहे, अजून 2-3 महिना सोडलं तर कणसं येते, चांगलं आपल्याला
भेटतात, ते धान्य भेटतात, आता ते सगळं हे होलं असं म्हणून ते हे करतात. ते लोक त्या टाइममध्ये दूध लोकांना पाठवतात, कोणाच्या नाही ऐकतात ते आजोबा. त्यांनी काय करतात, सगळं दगड घेऊन मारून पळवतात त्याला सगळा, म्हणजे सगळं कापून गोळा करून ठेवून मग महाराजने येतात, येऊन बसतात, मग येऊन मग दंडवत घालून महाराजजी मी सगळं कापून टाकले. अरे मी चेष्टा केलं होतं, तू खरंच कापून टाकलं का रे बाळा, असं असं म्हणून विचारतात महाराजने. तेव्हा ते म्हणतात नाही नाही महाराज, तुमच्या वाणीवर मला विश्वास आहे, तुमच्या वाणीच मला काम देणं आहे, असं म्हणून त्यांनी दृढ इच्छा भक्ती म्हणजे असं ठेवलेलं असते. तेव्हा महाराजांनी म्हणते, मग परत त्याला आशीर्वाद करतात, ठीक आहे तू दृढ भक्ती विश्वास ठेवले ना, तुला फळ भेटणार आहे म्हणून आशीर्वाद करतात. असं करून मग संगमला जातात. गेल्यानंतर मग 2-3 दिवस घडल्यानंतर असा पाऊस येतात, असा वारे येतात, सगळं आजूबाजू शेती सगळं नुकसान होते. हे कापून ठेवलेला एक ज्वारीच्या झाडाला 11-12 कणसं आलेतच. हे हे 48 अध्यायामध्ये हे शेतीचे उल्लेख आहे. हे विश्रांती कट्टा आहे महाराजांच्या. मग त्यांचे तुम्ही कितवे वंशज कितवे आहात? आम्ही आता 9वी पिढी आहे. आम्ही नववी पिढी आता आहे. 9वी पिढी आहे. मी तुमचं नाव काय आहे? अवधूत आहे माझं नाव. अवधूत पूर्ण नाव सांगाल? अवधूत लक्ष्मण कोळेकर. कोळेकर. कोळेकर, आपले आडनाव कोळेकर आहे. मग आता तुमचं परिवारामध्ये कोण कोण आहे? परिवारामध्ये आम्ही गावामध्ये असते. आपले आई आहे, वडील नाही, वडील मेले. आई आहे, आम्ही भाऊ आहे, मी माझं बहीण आहे, बायको आहे, सगळा मुलाबाळा सगळं आहे. आपल्या गावामध्ये घर आहे, आम्ही इकडे शेती काम करतो. तुम्हाला किती बहीण आणि भाऊ किती आहेत? एक बहीण आहे, 4 भाऊ आहे. 4 भाऊ आहेत. 4 भाऊ आहे. मला त्यामध्ये तुम्ही मोठा मीच आहे, सगळ्यात मोठे तुम्ही. सगळ्यात मोठे. काय नाव म्हणाला तुमच्या मुलींची? शिवानी, भवानी, वैष्णवी म्हणून. आणखीन तुम्ही काय सांगाल इथल्या विश्रांती कट्ट्याबद्दल? विश्रांती कट्ट्याबद्दल म्हणजे काय, रोज म्हणजे महाराज इकडे येऊन बसतात. रोज कोणत्या रूपमध्ये येतात ते, म्हणजे हे महाराज रोज प्रत्यक्ष हे विश्रांती कट्टा इकडचे म्हणजे अजूनही साक्षात म्हणते. कसं आहे, त्याने सांगून गेलेले लास्ट गुरुचरित्र, ते यवन राजाला ते पहिला ते दुबीवाला होता, त्यांना राजभोग भोगायच्या त्याला इच्छा होत ना. पहिला ते असं होतं, त्याला काय केलं, त्याला राजभोग द्यायसाठी त्यांनी महाराजांनी सांगितले असते. ते यवन राजामध्ये त्यांनी जन्म घेतात. त्यांनी काय तेव्हा घेतल्यानंतर त्याला एक व्याधी होते, त्यांना ते व्याधी रूप म्हणून त्याला इकडे याचे प्रसंग येते. ते टाइममध्ये काय, ते लोक जीव हत्या करणार, हे करणार, म्हणजे सगळा लोक येऊन असं हे होते, तुम्ही भक्ती कसा ठेवते तसा मी बाहेर येणार, असा म्हणून महाराज ते टायमामध्ये सांगून कदळीवनला श्रीशैलम तिकडे गेलेले. सांगून सगळ्यांना, मी कुठं जात नाही, मी गणगापूरमध्ये असतो, मी रोज मी दुपारी येऊन स्नान करून मठामध्ये साक्षात मी असतो, तुमचे भक्तिभाव कसा आहे तसा मी बाहेर येणार, असं म्हणून सांगून गेलेलं आहे. म्हणजे लई घटना आहे ना गुरुचरित्रमध्ये. काय काय ते म्हणजे 60 वर्ष रुंजाला संतान प्राप्त झालेलं आहे, आणखी म्हणजे महारोग निवारण झालेला आहे. म्हणजे भास्कर ब्राह्मणी तिघाला त्यांना अन्न संतर्पण करण्याची इच्छा होता. त्यांच्यापुढे त्यांनी गरीब होता, तिघापुढे त्याच्यापाशी धान्य असतं एवढा, ते पण इकडं 4000 लोक जेवण केले त्या टायमामध्ये. महाराजांनी लय घडवले असं काय नाही. मग आपले पण हे 48 अध्यायामध्ये शेतकरीचे मग त्यांच्यावर पण कृपा केलेली महाराजांनी. अजूनही तुमची शेती चालू आहे? आहे ना, चालू आहे अजून पिढ्या. शेतामध्ये काय काय लावले? शेतामध्ये आम्ही ऊस लावलेले, ज्वारी पेरतात, तूर पेरतात, असं अजूनपर्यंत आपल्या पिढीत आहे. अजूनपर्यंत शेती म्हणून व्यवसाय अजून चालू आहेत, अजून चालू आहेत व्यवसाय. दत्तगुरूंचे महाराजांचे त्याच्यावरच्या म्हणजे आशीर्वाद झाले ना सगळा. मग ह्याच्याकडून तेच महाराज त्या टायमामध्ये म्हणजे काय नो, आता हे कलियुगमध्ये आयुष कम आहे, फल पण लवकर आहे. फक्त कसं आहे, गणगापूर आता बघा, तुम्ही आलेले लोक म्हणते कलियुग स्वर्ग आहे म्हणून. खरंच कलियुग स्वर्ग आहे, म्हणजे ही शुद्ध भूमी आहे. महाराजांनी काय केले, औदुंब वृक्ष स्वतः इकडं संगममध्ये ठेवलेलं आहे. म्हणजे त्याला आम्ही प्रदक्षिण घातले ना, आपले मनकामना काय पण असू दे ते इच्छा पूर्ण होणारच. ते कलियुगचे कल्पवृक्ष आहेत. ते आता नरसिंह सरस्वती महाराज त्याच्यामध्ये विराजमान आहे. खूप प्रश्न पडतात की त्यावेळी जर इथे शेती होती, त्यावेळी जे तुमचे वंशज आहेत पर्वतेश्वर म्हणून जे शेतकरी ते इथेच राहायचे का? पहिले इथंच. म्हणजे आपल्याला पण कसं आहे, मला पण 4-5 पिढीपर्यंत असं एवढं आपल्याला माहित आहे. म्हणजे असं बाकीचे त्या टायमामध्ये एवढं कसं आहे आपल्याला पण माहित नाही. मंदिर केव्हा बांधलं गेलं नाही, महाराजांचं हे पण आम्ही 4-5 पिढीपर्यंत तेव्हापर्यंत हे विचारते, ते तवा बांधले तवाच आहे असंच म्हणते. आपले आजोबा पंजोबा सगळेजण आपल्याला पण सांगितले. आता हे स्टाईल्स लावलेले पहिला जुनं होतं. तुम्हाला 1-2 वर्ष झाले ह्याच्यावरती मार्बल आणि असं काहीतरी घातलेले, पहिले दगडाचे होत आहे, लई जुनं आहे. तो महाराज म्हणजे रोज म्हणजे असं
कार्तिक पौर्णिमा पालखी असते तेव्हा इकडेच पालखी बसते महाराजांच्या. 2 दिवस असतं ना सोहळा. येता जाता इकडं संगममध्ये म्हणजे इकडं बसूनच जातात पालखी विश्रांती घेऊन मग तो महाराजांच्या. सोहळा केव्हा केव्हा असतो? ते गौरी पौर्णिमा म्हणून येते ना ते तेव्हा असते. त्रिपुरा हा हा त्रिपुरा पौर्णिमा गौरी पौर्णिमा तेव्हा असते ते सोहळा. 2 दिवस असतात पौर्णिमा आणि दुसऱ्या दिवशी पण. ते दुसऱ्या दिवशी. हा रोज दोन दिवस पालखी इकडेच येतच बसते. हे रोडला 3 किलोमीटर गाणगा पालखी कुठून निघते? गावीवर निघते मठामध्ये. निर्गुण मठ आहे ना गावामध्ये. हा निर्गुण मठामध्ये निघते. असंच हेच वाटामध्ये येतात. हे वाट आहे ना या अष्टतीर्थांचे वाट आहे. हा आणि ती कुठे मग शेवटी कुठे थांबते? म्हणजे इकडे सेंटर मध्ये इकडेच बसते. कुठं थांबत नाही. हा कुठं पण थांबत नाही. म्हणजे निर्गुण मठातून निघून हा. इथेच विसाव्याला हा थांबते. हा विसावला इकडेच थांबते. मग कुठं मध्ये कुठं थांबत नाही असं काय नाही. डायरेक्ट इकडेच येऊन पालखी इकडे थांबते बसते. सगळं लोक आरती वगैरे करते त्या टायमामध्ये. ब्राह्मण लोक एक 5-10 मिनिटं आरती करून मग परत इकडं पाणी वगैरे काय असते आपल्याकडे पिऊन मग परत घेऊन जाते तसं. मग ती संगमावरती जाते पालखी? हा संगमवर जाऊन तिकडे थांबते. थांबल्यानंतर मग परत संध्याकाळी आरती करतात. आरती केल्यानंतर मग परत घेऊन येतात पालखी. हा मग परत घेऊन मग परत इकडं मग बसून मग परत गावामध्ये घेऊन जातात असं आहे. त्रिपुरी पौर्णिमा आणि लक्ष्मीपूजन हा या 2 दिवशी विसाव्याला येते महाराजांची पालखी. महाराजांची पालखी 2 दिवस येते तिकडं. वर्षामधल्या 2 दिवसामध्ये येते तिकडं. आणखी मग तुम्ही इथली दिनचर्या तुमची आजही काय चालू आहे ते आम्हाला थोडक्यात सांगाल का? हा म्हणजे आपल्या दिनचर्या काय नाही. आपल्या इकडं रोज आरती होते तिकडं. आम्ही पण कोणत्या जन्ममध्ये काय पुण्य केलं एवढं माहित नाही. त्यांच्या वंशामध्ये आम्ही जन्म घेतले. आम्ही पण भाग्यवान आहे. दत्त महाराजांची कृपा खरं आहे ना ते. हा आमचं पण अहोभाग्य की आज आम्हाला तुमच्या बरोबर संवाद साधता येतो. दत्त महाराजांची कृपा आहे म्हणून तुमच्या वंशजांना आज दत्त महाराजांचा कुठेतरी एक सहवास मिळाला, आशीर्वाद मिळाला. हा आशीर्वाद मिळाला. दत्त महाराजांचीच कृपा म्हणून आज आम्ही त्यांच्या वंशजांची संवाद साधतो. याचा आज खरंच मला खूप आनंद होतोय. तुम्ही इथे भिक्षा वाटप होते म्हणे रोज? हा रोज किती वाजता होते? 10 वाजता होते आपल्याकडे. म्हणजे महाराजांनी ही वेळ ठरलेली आहे का तुमची? हा रोजचे ठरले. 10 ला आरती होते. आरती झाल्यानंतर 10-15 आपल्याकडे माधवकरी. मग 10 ही सकाळची 10 ही वेळ तुम्ही का कन्फर्म केली? म्हणजे असं महाराजनी संगमवरून असं गावामध्ये जातात ना तिकडं पण आरती असं भिक्षा मागल त्या टायमाला म्हणजे इकडं 10 ला असं येऊन विश्रांती घेऊन मग मठामध्ये पण असते असं म्हणून आपल्या. म्हणजे पहिल्यापासून महाराज इथून रोज सकाळी 10 वाजता जायचे. हा जायचं असं. तुम्ही ते भिक्षा वाटपाची वेळ आणि आरतीची वेळ सकाळी 10 वाजता ठेवली? हा असं म्हणून आम्ही समजून असं ठेवलेलं आहे. असं म्हणजे महाराजनी रोज इकडे बसून त्या टायमाला जातात तिकडं मठामध्ये जाऊन पण तिकडं पण आरती उपचार वगैरे करतात. ते 1 घंटा 1.5 घंटा लागतात ना. हे समय म्हणून 12:30 ला आरती होते मंदिरमध्ये. नंतर असं 1-1.5 घंट्याच्या अंतरमध्ये इथे त्रिकाल संध्या त्रिकाल पूजा होते. होते. मठामध्ये तर डेली होते. ते निर्गुण मठ आहे ना तिकडं 3 लाच काकड आरती असते तिकडं. काकड आरती इथे पण होते. 3 आरती होते इकडं. हर 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 महादेव 2 भुज 4 चतुर्भुज 10 भुज ते सोहे स्वामी 10 भुज ते सोहे तीनों रूप निरखता तीनों रूप निरखता त्रिभुवन मन मोहे ओम हर 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 महादेव अक्षमाला वनमाला मुंडमाला धारी. राहिल्या कुठे आहात? आणि आम्ही गावामध्ये असते. आम्ही गाणगापूरमध्ये असते इकडं गावामध्ये. कवा असा एकादशी काय पौर्णिमा कवा असलं तर इकडे थांबतो. मी गुरुचरित्र वाचतो कवा. तसे तुमच्या वंशजांना म्हणजे पर्वतेश्वर जे शेतकरी होते आजोबा त्यांना अनुभव आला तसं तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये असं काही अनुभव आलेला आहे का महाराजांचा अनुभव? बघा आता एवढा मध्ये तुम्हाला मी सांगायचं म्हटलं तर मला इकडं मी एक 12-11 वर्षापर्यंत पासून मी इकडंच आहे. सेवा करतो मी. 1 दिवसाचे गुरुचरित्र पारायण वाचतो मी कवा काय. ते 1 दिवशी मला असा घडलेलं आहे 2-3दा. म्हणजे 1 दिवशी तर माझं डोळं बंद झालं होतं. असं खोटं सांगत नाही तुम्हाला. मला स्वतः अनुभव आलेला आहे. इकडंच समोर कट्ट्यावर ब्रह्ममुहूर्ताला मी बसलो होतो गुरुचरित्र वाचल्याने. असं हाताने असं हे काढलं तर पण निघत नाही होता. असं एकदम जाम झालं. असं काय व्हायला लागलंय बाबा म्हणून मला काय कळलं नाही त्या दिवशी. असंच मी हे इकडं हे पैऱ्या धरून हे भिंती धरून असंच आत गेले बघा. मी भिंती धरत अर्धा घंटा डोळेच नाही उघडले. मग असं मला वाटतं ते गुरुचरित्र आहे ना ते कवा वाचतोत ना आम्ही भाविक होतोत ना डोळ्यामधले पाणी येतात. मला अनुभव आहे स्वतः. मला आलेलं आहे. मला
म्हणजे काय पण गुरुचरित्र असं आहे का, म्हणजे ते साक्षात अमृतच आहे ते. म्हणजे ते वाचल्या ना, आपल्या सप्ताह 7 दिवस पारायण केले, काय आपले दुष्ट काय पण असो ते सगळं दूर होते ते सगळं. एवढं आहे म्हणजे ते आम्ही आपल्या जीवनमध्ये कसा वागायचं कसा नाही ते पण सगळं लिहिलेलं आपले जीवनचे मॅन्युअल सारखंच आहे ते पण. म्हणजे आपल्या गुरुचरित्र ते कसं भगवद्गीता असं आहे ना, ते पण असं आहे. म्हणजे असं वागलं तर आपल्याला कसल्या कष्ट येते, काय कष्ट येत नाही काय येत. कलियुगमध्ये म्हणजे एवढं लक्षामध्ये ठेवून घ्यायचे, फळ पण लवकर आहे, आयुष्य पण कमी आहे, फळ पण लवकर आहे. फक्त एवढं लक्षात मध्ये आम्ही ठेवून घेऊन तुम्ही औदुंबरला प्रदक्षिण घालावे, आश्रित करावे, गुरुचरित्र वाचावे आणि मग परत एक 4-5 घर माधुकरी मागावे, अंदन करावे. ते गाणगापूरचे नियम आहेत. ते एवढं करायलाच पाहिजे. ते गाणगापूरला अष्टतीर्थ बघा, षटकुलो तीर्थ, मनोरथ तीर्थ, भागीरथी तीर्थ, पाप विनाश तीर्थ, कोटी तीर्थ, रुद्रपाद तीर्थ, चक्र तीर्थ, मनमत तीर्थ, हे 8 तीर्थ आहे. इकडून संगम धरून कल्लेश्वर पर्यंत. हे म्हणजे आता बघा, पाप विनाशी तीर्थ म्हणजे कसं आहे ते तीर्थाचे नियम म्हणले तर आता न कळता कळता काय तर पाप घडलेले असते. सगळ्यांना लहान असतं का मोठं असतं काय पण आम्ही चुकी केलेल्या असतात. ते तीर्थक्षेत्रामध्ये आम्ही जाऊन स्नान केले तर ते स्नान करून तिकडं ते शिवलिंगला पाणी घडलं तर आपले न कळता कळता पापमुक्त होते. असा म्हणजे ते टायमामध्ये 8 रूप धारण करून दत्त महाराज हे अष्टतीर्थ बनवलेले दिवाळीला. म्हणजे 7 जण शिष्यांच्या गावी पण गेलेले आहे. मग इकडं पण होता तेव्हा हे अष्टतीर्थ म्हणजे तुम्हाला काशी लांब होते, काशी जायची गरज नाही, इकडंच काशी बनवून टाकले त्या टायमामध्ये दत्त महाराजांनी. असं केलेलं आहे अष्टतीर्थाची महिमा. असं आहे. भस्म डोंगर आहे संगममध्ये. भस्माच्या डोंगराविषयी आता जे आजोबा होते हा ते तिथे असतात. हा तिथे असते, त्यांची शेती पण आहे. हे आपले पंजोबत तेच आपले बोकीमध्येच हे सगळं आहे. अच्छा, तुमचेच तुमच्याच पिढीतले आहेत. आपल्या पिढी मधलेच आहे. आजोबा आहे? आपला आजोबा आहे. मग ते कुठे भस्माच्या डोंगरावरती राहतात? भस्म डोंगर मध्ये असते. भस्म डोंगर मध्ये असते तिकडं. तिकडं पण शेती आहे ना आपले. आता तिथे पण आहे का तुमची? मग भस्म डोंगर आपल्या शेतीमध्येच आहे ते पण. अच्छा, म्हणजे आता भाऊ झालेलं आहे तिथून ते साधना भवन आहे ना, साधना भवन धरून पूर्ण नदीपर्यंत ते सगळं आपल्याच शेतीचं सगळं ते भस्म डोंगर लागून. मग मागे एक 20 एकर आपल्या भाऊला आलेलं आहे. ते विसंती कट्टे हे विसावकट्टीचे हे 40 एकरचे पट्टा होता. आपल्या भाऊला 20 एकर, आपल्याला 20 एकर असं आलेलं आहे. मग इथून पुढे भागीरथी पर्यंत आपले भाऊकीचे असा सगळं म्हणजे एकच होतं तेव्हा. असं वाढून असं कोळेकर आपले आडनाव तर कोळेकर आहे. आता सगळं वाढून असं झालेलं आहे. मला आज पहिल्यांदा कळते की बाबा जे होते शेतकरी त्यांचं आडनाव कोळेकर आहे. म्हणजे कोळेकर म्हणजे ते आडनाव म्हणजे लिहिलं नाही, त्यांचे नाव तर असं लिहिलेलं नाही आम्ही. म्हणजे ठीक आहे, आम्हाला एक क्युरियोसिटी असते आमच्या सारख्या भक्तांना की बरं ठीक आहे आम्हाला ती माहिती कळाली आहे, आणखीन जेवढं आम्हाला डेप्थ मधून आणखीन कोणत्या गोष्टी मिळतील त्यांच्याविषयी जाणायला मिळेल तर आम्हाला खरंच आनंद होतो. आणि ही सगळी माहिती तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचवली त्यासाठी खूप खूप धन्यवाद. दत्त गुरु असं. जय गुरुदेव दत्त. दत्त गुरु.